टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। 14 वर्षाची प्रतीक्षा संपली। नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर मध्ये गफ्फार शेखने अक्षरशः विजयनगरच्या रहिवाशांना दरोकी करून सोडलं होतं। या लोकांनी वसई विरार शहर महानगरपालिकेला अनेक तक्रारी केल्या, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी काहीच करत नव्हते। असं असताना ही लोक आगरी सेनेकडे गेले आणि काल आगरी सेनेच्या वसई विरार जिल्हा अध्यक्षा रुपाली संदेश पवार यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेत माज घातला। अखेरीस वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त नमले आणि कधी नव्हे ती कारवाई झाली। पाहूया या संदर्भातली टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी। इल्लीगल मी मान्य करतो, पण मी रेग्युलरायझेशनसाठी रेग्युलेटरकडे गेलो होतो, पत्र व्यवहार केलेला आहे। आलं का रेग्युलेशन? सर मोजणीसाठी सांगितलं आहे ना, महिन्यामध्ये काढायला आम्हाला आणि रजिस्टर आम्हाला एमआरटीची म्हणजे याला काय गरज सांगा जरा उद्या त्याची गडबडीत होती ना जरा लेकिन आपको सेना आणि तुमच्या याच्यामुळे आज हे सगळे कीड लागली होती ती साफ झाली आहे आणि आम्हाला सगळ्यांना असंच तुमच्या पाठीशी आम्ही राहू आणि पुन्हा पुढे पाठवून देत आहेत। वसई विरार शहर महानगरपालिकेने जर वेळेच कारवाई केली असती तर ही वेळ कशाला आली असती। कुठे ना कुठेतरी सर्वसामान्य माणसांना मुभाच मिळत नाही। वसई विरार शहरामध्ये सध्या आगरी सेनेचं काम जोराने सुरू आहे। आगरी सेनेच्या महिला वसई विरार जिल्हा अध्यक्षा रुपाली संदेश पवार यांनी अनेक कामं केली आणि त्या कामाचे परिणाम सुद्धा आपल्याला दिसून आले। काल रुपाली संदेश पवार यांच्यामुळेच ही कारवाई झाली। शेवटी विजयनगरच्या त्या रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आणि रुपाली संदेश पवार यांचा सत्कार देखील केला। आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार।